यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। आमदार दत्तात्रय भरणेंनी स्वतःच उमेदवारी जाहीर केली आहे। इंदापुरातून लढण्याची त्यांनी घोषणा केली आहे। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत दत्तात्रय भरणे यांनी इंदापुरातून लढण्याची घोषणा केली आहे। स्वतःची उमेदवारी त्यांनी जाहीर केली आहे। ग्रामस्थांशी बोलताना त्यांनी आपली उमेदवारी जाहीर करून टाकलेली आहे। तर आमदारकीचा उमेदवार आपणच असल्याचा त्यांनी दावा केला आहे। त्यामुळे इंदापूरमधून लढण्यासाठी जे वारंवार इच्छा व्यक्त करतायत ते हर्षवर्धन पाटील यांची आता याच्यावर काय भूमिका असेल, काय प्रतिक्रिया आहे ते याकडे लक्ष आहे। तुम्ही सगळे मामा आहात, तुम्ही सगळे उमेदवार आहात, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मी जर तुमच्यासाठी काय केलं असलं तर तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करा। हा मामा तुमच्यासाठी देत आणि नुसतं निवडणुकीपुरतं नाही, निवडणुकीपुरतं येऊन गोड बोलायचं, निवडणूक 5.5 वर्ष कुठेतरी गायब व्हायचं असं नाहीये। 5.5 वर्ष तुमच्या निवडणूक दुसऱ्या दिवसापासून तुमच्याकडे राहिलेलं, कुठं फिराय गेलो नाही, कुठं गेलो नाही, कुठं तुमच्या सगळ्याबरोबर राहिलेलो आहे। तुमच्या प्रत्येक अडचणीला जाऊन म्हणणार नाही सगळी माझ्याकडून पूर्ण झाल्यात, पण अजून काय राहिलं आपण पूर्ण करूया। पण तुम्ही सगळ्यांनी मला साथ सहकार्य द्या ही विनंती तुम्हा सगळ्यांना करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।